पुण्यापासून काही अंतरावर डोंगराच्या कुशीत दडलेले एक असं शिवस्थान जिथे पोचल्यावर निसर्गही जणू महादेवांच्या चरणी नतमस्तक झाल्यासारखा वाटतो. ब्रह्मगिरी टेकडीवरील चतुर्मुख महादेवांचे हे रूप म्हणजे शिवभक्तांसाठी एक अविस्मरणीय दर्शनच आहे. मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला दीपमाळ पाहायला मिळतात. जरा जवळून पाहिलं की दीपमाळेवर कोरलेली शिवस्तुती आपले लक्ष वेधून घेते. मंदिराच्या मागे हिरव्यागार झाडाच्या सावलीत शिवपिंडीचं हे शांत आणि प्रसन्न दर्शन घेताना मनातील सारी धावपळ जणू क्षणभर थांबते. याच परिसरातून करा नदीचा उगम होतो, त्यामुळे या भूमीला धार्मिक आणि पौराणिक महत्त्व लाभले आहे. तसेच इथे आल्यानंतर आपल्याला महादेवांचा त्रिशूळ, डमरू आणि नागराज अशी पाषाणात कोरलेली कलाकृती पाहायला मिळते. जर तुम्हालाही या ठिकाणाची भक्तिमय अनुभूती घ्यायची असेल तर पुण्याच्या अगदी जवळ असलेल्या पठारवाडीतील चतुर्मुख महादेव मंदिराला नक्की भेट द्या आणि आपल्या पायल निंबाळकर आयडीला फॉलो नक्की करा.